आज आपला सोलर सिस्टमच्या प्लेटा लागत आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला समोर दिसतच आणि थोडीफार माहिती पण सांगू तुम्हाला. नक्की एकदा पाहून घ्या. बाबा चावी लाव. किती वॅटचं आहे म्हणत हे नेमकं? सगळ्यात लहान झालं का याच्यापेक्षा मोठे राहते मग? सगळ्यात लहान नाही, याच्यापेक्षा लहान राहते का मग कोणतं? 3 राहते आणि हे 3.5चं आहे. मग प्लेटा तेवढंच राहते का लहान मोठे राहते त्याच्यात? साईज हीच राहते पण बॅटरीचं कमी असतं. म्हणजे खालतं जे मशीन लावली ते लहान मोठी राहते. मशीन नाही, याच्यातच कमी जास्त वाटते. अच्छा, त्या प्लेटामध्येच लहान मोठा साईज येते समजा त्याच्या वॅटचा. नाही, जर वॅट जर वाढवायचं असेल तर मग प्लेटा वाढवा लागते का? मग का वाढवावं लागेल? इन्व्हर्टर वाढवणे आणि प्लेटा पण वाढवणे. मग किती प्लेटा वाढवा लागेल? आता 6 आहे तर. आता इन्व्हर्टर आपलं 350 आहे ना, हां प्लेटा सुद्धा 350 आहे. हां. त्यामुळे आता याच्यावर वाढवू शकत नाही. मग प्लेटा किती वाढवा लागण्याचे आता? कोणतं नाही आलं रे. होय, ते कोणत्या कंपनीचं म्हणायचं नेमकं? वादी वादी. पॅनल वारीचे आहे. हां. नाही, इन्व्हर्टर एक्स वॅट. वादी सगळ्यात बेस्ट का मग याच्यात? आणि टाटा येते ना याच्यामध्ये एक? टाटा पण आहे ना, टाटाचं लय महाग आहे. याच्यापेक्षा महाग जाते ते. अदानीचं येते का तर बहुतेक एक? अदानीचं येते त्याचा. अदानीमध्ये ही क्वालिटी. अच्छा, अदानी थोडंसं डाऊन आहे याच्यापेक्षा. नाही, अँगल किती बाय कितीचे लावले आहे समजा? 3x3. 3x3 आणि 1.5x1.5. किती युनिट पर्यंत आता फ्री युनिट होऊन जाईल आपलं बिल? आमच्याकडून 12 आहे पर डे. 12 युनिट पर डे म्हणजे 12 ते 36 समजा 360 युनिट पर्यंत फ्री. नाही नाही मग आमच्याकडून. हां ना, कंपनी काय म्हणते? कसं आहे, कुठल्याही एका कंपनीत नाही लावायचं. हां आपण काय करताय, पॅनल वेगळ्या कंपनीत लावता, इन्व्हर्टर वेगळ्या कंपनीत लावता. बरं. पॅनल या कंपनीचं लावायचं तिथं नाही का, पॅनलचं क्वालिटी जी आहे ह्या क्वालिटीची वादी बेस्ट आहे. सगळ्यात बेस्ट. हा, आणि इन्व्हर्टरमध्ये जर याच्यामध्ये जर गेलं तर वॉरंटी जी आहे वारीची ही 8 वर्षाची. हां आपण एक्सपर्टमध्ये जेव्हा जातो हां. त्या एक्सपर्टमध्ये आपल्याला 10 वर्षाची वॉरंटी मिळते. अच्छा, वॉरंटीसाठी आपण दुसरं लावत आहोत समजा इन्व्हर्टर. म्हणजे 2 वर्षाची एक्सटेंशन वॉरंटी मिळते ना आपल्याला. हो आपल्याला काय देतात, वॉरंटीशी मतलब आहे. हो हो, सर्व्हिसनं वॉरंटी मेन. नॉर्मली हे तेवढं 360 युनिट पर्यंत करून का जनरेट? मी 360 देतो, हां. पण 360च्या वरपर्यंत. अच्छा, कम मिनिमम 360 सांगितलं तुम्ही ना, त्याच्या 360च्या प्लसच चालेल काय? मी जर 360 सांगितलं आणि तुम्हाला जर 370 भेटलं, तुम्ही मला फोन नाही. नाही, अजिबात नाही करणार. हा, भाऊ पण 370 भेटलाय बा. हो, पण त्याचं 350 भेटलं तर लगेच मला फोन येणार. ते तर करणारच आम्ही. तुम्ही 360 सांगितलं ना, तुम्ही 10 युनिट कमी सांगितलं तर आम्ही समजू शकतो, पण 10 युनिट वाढून सांगितलं ते जर आमचे कमी जर झाले तर आम्ही तुम्हाला फोन करू शिवाय देऊ चांगलेच. त्याचं टोटल बजेट कितीपर्यंत जाते मग? टोटल बजेट 2 लाख जाते. त्याच्या सबसिडी सबसिडी 78. 78% सबसिडी, म्हणजे जवळजवळ समजा 1.25 लाख रुपये आपल्याला भरावं लागते त्याच्यात. 1.22 न समजा आपण जर कॅशमध्ये जर घेतो म्हणलं पूर्ण सबसिडी घेत जर नाही म्हटलं तर मग त्याच्यात 1.22 सोडून झालं ना, सबसिडी कापून. अच्छा, सबसिडी कापून म्हणजे आपल्या सबसिडीचं कामच नाही समजा. आपण जर म्हणलं का सबसिडी नाही भरत. नाही, सबसिडीचा विषय कसा आला आहे की सबसिडी आपल्या अकाउंटला जमा होणंच आहे. हां तुम्हाला देणार 2च आहे. हां. 2 लाख देणे, म्हणजे देणं 2 लाख आहेच आपल्याला. ते मग किती दिवसानंतर सबसिडी रिटर्न? मीटर लागल्यानंतर 15 दिवसांनी. मीटर लागल्यावर 15 दिवसात. मग हे मीटर चेंज होते का आपलं, का हे मीटर हे मीटर चेंज. मग कोण MSCB वाला कन का तुम्ही कराल? नाही, 1 मीटर आपण लावतो,
1 मीटर मोंटो कार्लो लावतोय. हे- मोंटो कार्लो म्हणजे MSCB ने नेमलेली एक एजन्सी आहे, हां ते लावतो. ते हे लागलेलं मीटर हे काढून देईन का मग आता हो. 15 दिवसानंतर? जसं आपला रिलीज ऑर्डर निघाला हां म्हणजे तुम्ही मीटर ते लावून द्या ना तुमच्या अगोदर, हो. त्याच्यानंतर दिलीच ऑर्डर काढून 1-2 दिवसात. पहिले आता आपलं जनरेशन मीटर टेस्टिंगला जायचं. जनरेशन मीटर म्हणजे कोणतं तुम्ही लावणार ते वालं? आपलं जे जनरेशन मीटर असतं जास्त, हां जे आपण लावतो, हां हां ते पहिले टेस्टिंग अच्छा हां MSCB टेस्ट होतं, त्यानंतर ते टेस्ट रिपोर्ट येतं, हां त्यानंतर मग आपलं रिलीज ऑर्डर. अच्छा असं नाही, किती दिवसात टेस्ट होऊन जाईल मग ते वालं? ते साधारणतः 8 ते 10 दिवस आहे. अच्छा हे सगळं रेडी झालं 8-10 दिवस टेस्ट व्हायसाठी? सगळं झालं, याचे फोटो काढू आता बाबासोबत त्यांचे आपण, हां त्यानंतर आपण MSCB ला दाखवू, हां सगळं तयार झालेलं आहे, आमचं मीटर टेस्टिंग करून द्या. बरं त्याच्यातून साहेब लोकांचा विषय असतो, हां साहेब लोक जर जागेवर असेल तर 4-5 दिवसात होऊन जाते, हम्म, आणि ते जर सुट्ट्यावर असेल तर मग 8-10 दिवस चालेल. बरं ते एकदा टेस्ट झालं, हां 3 ते 4 दिवसामध्ये आपला रिलीज ऑर्डर, म्हणजे अजून आपल्याला 15 दिवस तर लागू शकन समजा. 20 दिवस. तर हे जर जसं आता जेवढं आपलं 300-350 युनिट जनरेट होत आहे आणि हे एवढं तर जनरेट होणारच आहे, आपण वापरू का नाही वापरू? मग याच्या वर जर समजा कमी जर आपण यूज केलं तर मग राहिलेलं त्याचं MSCB कडे बॅलन्स असतो. अच्छा ते जमा वापस जाते समजा MSCB समजा. मग पुढच्या महिन्यात आपल्याला बिल जर समजा म्हणजे जास्त जर यूज केलं आपण त्यामध्ये मायनस. त्याच्यामध्ये ते ॲड होऊन जाते. अच्छा म्हणजे प्लस मायनस होत राहील समजा. MSCB बँक असते आपली, बँकेमध्ये जसे आपण पैसे देतो, हां हां पण ते हा पैसे हो जसं ते आपल्या MSCBचे काहीतरी बिलामध्ये काहीतरी आपली ठेव जमा राहते 1500 रुपये. सुरक्षा ठेव. हा सुरक्षा ठेव तसे दर महिन्यात प्लस मायनस होत राहील समजा मग त्याच्यामध्ये. आता वरती घ्या रे, वरती घ्या. हे सोलर जनरेट झालं ते सगळ्यात अगोदर इन्व्हर्टरमध्ये जाईल, तिथून मीटरमध्ये आणि मीटरमधून मग घरी. हा आमचा सोलर सिस्टम चालू होत आहे. काही कमेंट करा, तुम्ही लाईक करा, आवडलं तर शेअर करा, नाही तर कमी जास्त काही असेल तर नक्की कळवा. धन्यवाद. सेम जनरेशन जाईन का नाही ना. तुम्ही जे सांगितलं तेवढं? ती yearly calculation सांगितलं मी तुम्हाला. अच्छा इयरली